हातकणंगले तालुक्यातील पोलाची शिरोली येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणानंतर कोल्हापूरसह राज्यभरात खळबळ उडाली होती। या प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतला आहे। या सर्व प्रकरणाचा हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज गुरुवारी हातकणंगले आणि शिरोली पोलीस ठाण्यास भेट देत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला। यानंतर त्यांनी पुलाची शिरोली ग्रामपंचायतीलाही भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी ग्रामपंचायतीने आरोपींविरुद्ध केलेली कारवाई योग्य असल्याचं सांगत अशा प्रवृत्तींचा समूळ नाश करावा अशी भूमिका सोमय्या यांनी मांडली। ग्रामपंचायतीच्या भूमिकेचे देखील त्यांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले। यानंतर सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशीही प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करत पुढील कारवाईचा आढावा घेतला। यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा देखील केला आहे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना कोणीतरी ट्रेनिंग देतंय, अशा लोकांना कठोर शासन करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।